मुख्यमंत्री दावोसला शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा. मुंबईचा महापौर होणार कोण यावर सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार खलबत सुरू आहेत. महायुतीमध्ये मुंबईच्या महापौर पदावरून प्रचंड तणाव निर्माण झालाय आणि हा तिढा दिल्ली दरबारी पोहोचलाय, जिथं 2.5 वर्षाचा फॉर्म्युला मांडला गेला. हा फॉर्म्युला नेमका आहे काय आणि तो गेम चेंजर कसा ठरू शकतो, जाणून घेऊयात सविस्तर. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून आता महापौर पदाच्या निवडीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत महायुतीनं बाजी मारली असली तरी महापौर पदावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा महायुतीचा भाग असल्यानं त्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या महापौर पदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला पुढे आलाय. याचा अर्थ असा की पहिल्या 2.5 वर्षासाठी एका पक्षाचा महापौर तर उर्वरित 2.5 वर्षासाठी दुसऱ्या पक्षाचा महापौर. शिंदेंची शिवसेना पहिल्या 2.5 वर्षांसाठी महापौर पदाची मागणी करते अशी चर्चा आहे. मात्र भाजपनंही या पदावर आपला हक्क सांगितलाय आणि यावरूनच महायुतीत अंतर्गत धुसफूस वाढल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईच्या महापौर पदाचा हा तिढा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो दिल्ली दरबारी पोहोचलाय. भाजपचं केंद्रीय नेतृत्व यात लक्ष घालत असून दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुद्धा सुरू आहेत. तर काल बुधवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक ठरलेला दिल्ली दौरा सुद्धा लक्ष वेधून घेत होता. या बैठकांमध्ये भाजपच्या खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबतच अजित पवार सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबईचं महापौर पद हे केवळ प्रतिकात्मक नसून ते राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकणार आहे आणि त्यामुळेच प्रत्येक पक्ष हे पद आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही आहे. मुंबई महानगरपालिका ही आशियातली सगळ्यात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. तिचा अर्थसंकल्प अनेक लहान राज्यांपेक्षा मोठा असतो आणि त्यामुळे या पदावर आपला माणूस असणं म्हणजे आर्थिक आणि राजकीय ताकद वाढवणं याला महत्त्व दिलं जात आहे. यापूर्वी भाजप आणि अविभाजित शिवसेना यांच्यातही महापौर पदावरून संघर्ष झाला. आता पुन्हा एकदा तोच इतिहास महायुतीत पाहायला मिळतोय. शिंदेंची शिवसेना मुंबईत आपलं अस्तित्व मजबूत करण्यासाठी महापौर पद महत्त्वाचं मानतेय, तर भाजपला मुंबईवर आपलं वर्चस्व सिद्ध करायचंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर आता मुंबईच्या महापौर पदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान ठाणे आणि कल्याण डोंबिवली इथे महायुतीचाच महापौर होईल हे निश्चित झालंय, पण मुंबईचा तिढा अजूनही कायम आहे. त्यात आता संजय राऊतांनी फडणवीसांचा महापौर होऊ नये यासाठी शिंदे आणि शहांचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका सुद्धा केली आणि त्यामुळेच आता महायुती हे पद कसं वाटून घेते की एकाच पक्षाला मुंबईचा महापौर पद मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मुंबईच्या या सर्वोच्च पदावर कोण विराजमान होतं हे लवकरच स्पष्ट होईल. पण या राजकीय घडामोडींवर तुमचं मत काय आहे? मुंबईचा महापौर कोण व्हायला हवा असं तुम्हाला वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.